माझं नाव विजय तानाजी पाटील, मुक्काम पोस्ट वाळेखिंडी, तालुका जत. 10,000 रोपांची लागवड केली केळीची. व्हरायटी G9 आहे. तर आपण सुरुवातीला याच्यामध्ये आपण रासायनिक खतांचा वापर वगैरे पहिल्या वर्षी लागणीला केला. तर आपली सरासरी म्हणजे 7-8 फण्या आपल्याला पडायच्या आणि टोटल आपलं ॲव्हरेज 18-19 किलोच्या रेंजचं पडलं. म्हणजे 6,000 झाडांचं जवळपास आपलं 120 टनाच्या आसपास आपला माल सुरुवातीला गेला होता. परत मग आम्ही खोडव्या या टायमाला खोडवं लावून धरल्यानंतर आम्ही 1-2-3 महिन्यानंतर आम्ही हे रॉयल स्मार्टचे प्रोडक्ट्स आम्ही चालू केले. म्हणजे कृषी प्रदर्शनमध्ये आम्हाला ह्यांची भेट झाली होती. त्यावेळी आम्ही त्यांचा तो प्रोडक्ट बघितला. आम्ही त्यांना साईटवर बोलवून दाखवलं सगळं प्रत्यक्षात आणि आम्ही त्यांचे प्रोडक्ट्स चालू केले. रॉयल ग्रीन 4 स्ट्रोक. आणि आता जवळपास बघा फेब्रुवारीपासून आतापर्यंत आम्ही त्यांचे सर्व प्रोडक्ट्स वापरतो आहे. पूर्ण रासायनिक कम्प्लिटली बंद करून आम्ही हे ऑर्गॅनिकवरती करतो आहे त्यांच्या रॉयल स्मार्टच्या प्रोडक्ट्सवरती. आणि मागच्या वेळेपेक्षा ह्यावेळी सरासरी फण्यांची संख्या सुद्धा वाढलेली आहे. आणि उदाहरणार्थ हाच घड बघायला गेलं तर हा आता कम्प्लिटली 45 kgs 45 किलोच्या वरचा घड आहे. हा एकदम साईज वगैरे कलर व्यापारी म्हणायचे खोडव्याचा माल आहे आणि हा रेटमध्ये तुम्हाला मिळणार नाही वगैरे असं काय. पण त्यांनी येऊन प्रत्यक्षात बघितल्यानंतर त्यांना लागण आणि खोडवं काय फरक दिसलेलाच नाही. म्हणजे आपल्या ह्या रॉयल स्मार्टच्या ह्या प्रोडक्ट्सनं आपल्याला शाईन तशीच राहिली आणि स्पॉट मुळात म्हणजे मागच्या वेळी केळीला खाली स्पॉट्स होते, असे डॉट्स लहान स्पॉट्स होते. पण ह्यावेळी कुठेच कशाच प्रकारचा स्पॉट नाही, काय नाही, डॉट नाही. आणि ॲव्हरेज आणि वजन आणि कलर हे अगदी भरपूर मागच्या वेळेपेक्षा भरपूर फरक आहे याच्यामध्ये. आणि झाडाचे डायमीटर जरी आपण बघितलं तर हा डायमीटर कमीत कमी म्हणण्यापेक्षा हा 1 मीटर डायमीटर आहे. 1 मीटर म्हणजे 3.25 फुटाचा डायमीटर आहे ह्याचा. अशी सरासरी आपल्याला बघितलं तर आपल्याला 28-30 म्हणजे ह्या रेंजचं म्हणजे 2.5-3 फूट 2.5-3 फुटाच्या रेंजचं आपल्याला डायमीटर बघायला मिळेल ह्याच्यामध्ये. म्हणजे मुळात झाडच हे झालेलं आहे, म्हणजे स्ट्रॉंग झालेलं आहे ह्या खताच्या वापरामुळे. आणि मागच्या वेळी आम्ही ज्यावेळी लागवड केली त्यावेळी रासायनिक खतांचा खर्च म्हणजे काय बोलण्यासारखा नाहीच आहे. आणि हे आपल्याला अगदी समजा 100 रुपये जर मागच्या वेळी एका झाडाला खर्च आला असेल तर ह्यावेळी 25 ते 30 रुपये खर्च आला आहे. आणि ग्रोथ तुम्ही बघू शकता डोळ्यासमोर ह्याच्यामध्ये. आणि कम्पॅरिझनली आता तसं काही हा घड बघा, हा घड अजून तो तर आता पूर्ण तयार झालेला आहे. एक 10-15 दिवसात तो निघेल घड हा. आणि हा घड अजून ह्याच्यामध्ये आहे, अजून ह्याला भरपूर टाईम आहे. तर त्याच्यापेक्षा ह्याची उंची आणि लांबी फणीची ही आत्ताच एवढ्यात बसते कम्प्लिटली. ही पूर्ण बोट आत जाते ही बघा. हे पूर्ण म्हणजे एवढं म्हणजे जवळपास 25 ते 26 सेंटीमीटर एवढं एक आपल्याला सध्याला आहे. मग ह्याची परत साईज वाढणार आणि फुगणार हा माल. त्याही 50-60 किलोच्या रेंजचा आपल्याला ही एक झाड बघायला मिळेल. अशी सरासरी आपल्याला अशी 1000-1200 झाडं आपल्याला 40-45 किलोच्या रेंजमधली सध्या बघायला मिळतील बागेमध्ये. आणि 2-2.5 हजार झाडं आपल्याला 30 किलोच्या वरच्या रेंजची आहेत सध्याच्या बागेमध्ये. आपली टोटल झाडं 6,000 आहेत. ह्याच्यामध्येच आपलं ॲव्हरेज कवर होते मागच्या वेळेचं. मागच्या वेळी 120 टनाचं आपलं ॲव्हरेज ह्या 4,000 झाडातच कवर होतं आहे आपलं असं. रॉयल ग्रीन चाळवणी 15 दिवसाला असते आणि 4 स्ट्रोकची फवारणी 7 दिवसाला असते. आणि त्यांचे वेगळे प्रोडक्ट्स आहेत, जसे साईज प्लस आहे, पॉवर प्लस आहे. तर इतर अशा प्रोडक्ट्स एवढे चांगले प्रोडक्ट्स आहेत ना की त्याचा रिझल्ट तुम्हाला लगेच कळतो. आता हे पानं पिवळी पडली होती आपली, तर आपण स्मार्ट 10 वापरल्यानंतर हे पडलेले आता पहिले झालेले एवढेच पिवळे एवढेच. ह्याच्यानंतरचा दुसरा नवीन म्हणून कुठला पान पिवळं वगैरे याच्यामध्ये काहीच नाही, कसल्याही प्रकारचं पान पिवळं वगैरे काहीच नाही. मग ते एकदम
एक आठवड्याच्या आतच त्याची तिथे ना ती फॉस्फरसची पोटॅशची कमतरता थांबवून दिली. म्हणजे स्मार्ट 10 हा प्रोडक्ट त्याच्यानं पूर्ण कमीत कमी 50च्या खाली येत नाही. पहिला कटिंगची हाईट आणि आत्ताची कटिंग करायची हाईट पहिल्या वेळेस सहज हाताने काढतो असा काढायचं. हां आता ह्यावेळी त्यांना काय करावं लागणार आहे तुम्हाला. पहिली हाईट बघा ही पहिली हाईट ही अशी हाईट आहे. अशी ओढत होते सर. ह्यावेळी मात्र त्यांना हे पहिलं ह्या हाईट कटिंग आता साधारण इथं कट करत होतो तुम्ही साधारण बरोबर बघितली ही तिथं मग तिथनं आज 3-3.5 फूट तो 3 फुटाचा फरक पडतो. तेवढा सहज पडतो.